एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओन ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे। 10 दिवसांमध्ये इंग्लिश बोलणं आपल्याला शिकायचं आहे। 10 दिवसांचं चॅलेंज आपल्याला घ्यायचं आहे की आपल्याला 10 दिवसात इंग्लिश बोलता आलीच पाहिजे। तर चॅलेंज एक्सेप्ट करण्याच्या आधी कोणी घाबरतंय? तर घाबरायचं नाहीये। पूर्ण आपण असे 10 दिवसात 10 व्हिडिओ बनवणार आहे की त्याच्यात पूर्ण इंग्लिश आपल्याला बोलता आलीच पाहिजे। तर सुरुवात करूयात या व्हिडिओला। तर सर्वांनी चॅलेंज एक्सेप्ट केलंय, तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर प्रत्येकाने सर्वात पहिले लाईक करायचं आहे आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। तर इंग्लिश कसे बोलावे? इंग्लिश बोलण्याकरता प्रत्येकाचे सिंग्युलर प्लुरल पार्ट पाहिजे, म्हणजे आले पाहिजेत ते तुम्हाला। कोणत्याही सिंग्युलरचं तुम्हाला प्लुरल बनवता आलं पाहिजे। तर बऱ्याच जणांना म्हणजे सगळ्याच जणांना सिंग्युलर प्लुरल येतच असतील, पण ज्यांना नाही येत त्यांना मी एकदा सांगून देतो। तर हे समजा सिंग्युलर, हे असतं तुमचं प्लुरल। सिंग्युलर म्हणजे असतं एक वचन, प्लुरल म्हणजे असतं अनेक वचन। म्हणजे सिंग्युलर मध्ये समजा एक आहे, तर प्लुरल मध्ये ते 2, 3 किंवा अनेक आले पाहिजे, किती येऊ शकतात मध्ये। समजा मी सिंग्युलर मध्ये घेतलं बॉय, तुम्हाला समजाय करता मी खाली मराठीतून सुद्धा लिहून दाखवतो, मुलगा। आता यालाच आपल्याला काय करायचंय? प्लुरल मध्ये करायचंय, मुलगा। मुलगा म्हणजे काय झाला? आता एक मुलगा झाला फक्त। किती? एक मुलगा झाला तो। पण आपल्याला त्याचे अनेक मुलं करायचे प्लुरल, म्हणजे ते 3, 4 वगैरे आले पाहिजे। मग मुलगा याच्या ऐवजी ते काय लिहावं लागणार आहे? मग मुले लिहावं लागणार आहे। म्हणजे ते काय होणार आहे? 3, 4 मुले ते होणार आहे। मग समजा बॉयलाच इथून प्लुरल मध्ये करायचंय, तर त्याला काय करावं लागणार आहे? फक्त बॉय करून तिथे यस लावावा लागणार आहे, म्हणजे ते काय होणार आहे? बॉयज होणार आहे। तर बघा आता समजा मी घेतलं ग्लास, तर इथे काय करायचं आहे? इथे आता पहिलेच एस लागलेला आहे म्हणून ई आणि एस लावला, म्हणजे काय झालं? ग्लासेस। म्हणजे प्लुरल मध्ये फक्त ई आणि यस चा वापर तुम्हाला करायचा राहतो। ई नाहीतर यस, नाहीतर असे दोघे येऊ शकता, ई एस। तर आता सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला। म्हणजे सिंग्युलर प्लुरल तर आता तुमचे क्लिअर झालेले आहेत, पण आता इंग्लिश बोलण्याच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात की इंग्लिश कशा प्रकारे बोलली जाते। किती दिवसात इंग्लिश बोलणं शिकायचं आहे आपल्याला? 10 दिवसात, 10 डेज मध्ये आपल्याला इंग्लिश बोलणं आलंच पाहिजे। तर बघा आता सर्वात पहिले मी म्हणलं आय, वी, यू, ही, सी, इट, दे। काय म्हणलं मी? आय, वी, यू, ही, सी, इट, दे। लिहून बघायचं एकदा। आय, वी, यू, ही, सी, इट, दे। तर बघा आता हे काय आहे? हे तुमचं पाठ पाहिजे। याला बरेच जण असं पाठ करतात, आय म्हणजे मी, यू म्हणजे तू। तसं पाठ करायचंय तुमच्या लवकर लक्षात आलं पाहिजे म्हणून मी तसंच लिहून दाखवतो, पण नंतर तुम्हाला डायरेक्टच इंग्लिश मध्ये बोलायचंय। हे बघा, आयच्या पुढे एम लागतो आहे करता, नंतर वीच्या पुढे आर, यूच्या पुढे आर, ह्या यूच्या पुढे पण आर, हीच्या पुढे इज, सीच्या पुढे इज, इटच्या पुढे इज, देच्या पुढे आर। हे बघा आता हे पाठ कशा प्रकारे होतील? आय एम, आयच्या पुढे एम लागतो, वी, यू, या तिघांच्या पुढे आर लागतो, नंतर ही इज, हिच्या पुढे इज लागतो, सीच्या पुढे इज लागतो, इटच्या पुढे इज लागतो, नंतर देच्या पुढे काय लागतो? आर लागतो। तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाठ करायचंय। तर आय एम, आय म्हणजे मी आणि एम आहे साठी वापरला जातो, आणि नंतर वी आर, हे
आम्ही, वीला म्हणतात आम्ही, आणि आर आहोत साठी वापरला जातो याच्या समोर एम कधीच नाही लागत वीच्या पुढे. नंतर यू, आर, यूला म्हणतात तू आणि नंतर आर म्हणजे आहे. नंतर यू आर याला काय म्हणतात, हे सिंग्युलर वाला आहे, हा जो पुढचा यू आर आहे तो प्लुरल वाला आहे. म्हणजे याला काय म्हणावं लागेल, तुम्ही आहात. ही इज याला काय म्हणावं लागेल, तो आहे. नंतर सी इज याला काय म्हणावं लागेल, ती आहे. ती, तो जर असेल तर आयला काय लावायचं आहे, इज लावायचं आहे. नंतर ती जर असेल तरी आयला इजच लावायचं आहे. इट, इट कशासाठी लागतो, इट इज, ती एखादी वस्तू आहे. ती एखादी वस्तू आहे. नंतर दे आर, दे आर कोणासाठी वापरला जातो, ते आहेत. ते आहेत. आता या प्रत्येकाचे तुम्हाला सेंटेन्स माहित पाहिजे की कोणाहून कशा प्रकारे सेंटेन्स बनवता येतात. आणि मराठीतून जर तुमचा पाठ असेल तरी चांगलीच गोष्ट आहे, पण आपल्याला काय करायचंय, डायरेक्ट इंग्लिश मध्ये बोलायचंय आता. म्हणजे सेंटेन्स तर तयार करता आलाच पाहिजे प्रत्येकाहून. म्हणून आपण काय करू, आता प्रत्येकाचा सेंटेन्स कशा प्रकारे तयार होतो ते शिकून घेऊ पहिल्यांदा. तर आय एम, मी आहे. आता हा कशा प्रकारे वापरायचा आहे, मी मुलगा आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, अशा करता जो आहे हा वापरला जात असतो. मी सेंटेन्स बनवून दाखवतो तुम्हाला. मी मुलगा आहे. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात ते तर आपल्याला इथेच समजतंय की आय म्हणतात. नंतर आय एम नुसार आहे आल्यावर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. म्हणजे आयला काय म्हणतात, आय आल्यानंतर एम म्हणतात आहेला. नंतर एक आहे सिंग्युलर आहे, इथे मुलगा लिहिलेला आहे. मुले लिहिलंय का, नाही. तर बघा मुलगा लिहिलेला आहे. जर मुले असतं तर आपण तिथे ए टाकला नसता. पण जर हे सिंग्युलर आहे तर आय एम नंतर इथे ए लिहायचा. का ए लिहिला, कारण की एक आहे सिंग्युलर आहे. नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून म्हणतात बॉय. आय एम अ बॉय. समजा मी म्हणलं मी शिक्षक आहे. आता मीला इंग्लिश मध्ये म्हणतात आय, आयला एम. सिंग्युलर आहे म्हणून इथे घेतला ए. नंतर शिक्षक, याला इंग्लिश मधून म्हणतात टीचर. पण जर आहे आलाच नाही याच्यात आता तर काय करायचंय, समजा मी म्हणलं मी क्रिकेट खेळतो. मी क्रिकेट खेळतो. इथे आता आहेचा काही संबंध आहे का, नाही. आहे आलाय का त्याच्यात आता, तर नाही. म्हणून इथे काय केलं, मीला इंग्लिश मधून म्हटलं आय, आहे आला नाही म्हणजे एम घ्यायचा नाही. म्हणून खेळतोला इंग्लिश मधून काय म्हणतात, प्ले म्हणतात. म्हणून इथे घेतलं प्ले. नंतर क्रिकेटला इंग्लिश मधून म्हणतात क्रिकेट. मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, आहे आला नाही म्हणून एम घेतला नाही. खेळतोला इंग्लिश मधून म्हणतात प्ले, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आता याच्यात एक का लावला नाही सिंग्युलर असून सुद्धा, कारण की याच्यात आहे आला नाही. तर आय एम तर तुमचं पूर्ण क्लिअर झाला. आता आय एम कशासाठी वापरतात. आता पुढचा काय आपला वी आर. वी आर ला समजूया. आता वी आर कशासाठी वापरला जातोय, आम्ही आहोत याच्यासाठी.
लक्षात ठेवा की आपण कशाचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय आपण 10 दिवसात इंग्लिश बोलणं आपल्याला शिकायचंय 10 days. तर बघा आता वी आर आम्ही आहोत. आता बघा समजा मी म्हणलं आम्ही मुले आहोत. आम्ही मुले आहोत. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात वी, म्हणून इथे घेतला वी. आणि वीच्या नंतर जर आहोत आला तर आर लागतो. काय लागतो आर, इथे लिहिलेलं आहे. नंतर मुले, मुलगा आहे का ते नाही, म्हणजे ते सिंग्युलर नाही. मुले तिथे म्हणून काय करायचं ए लावायचा नाही आणि बॉईज लावायचं. बॉईज म्हणजे आपण बॉय का प्राणी लिहिलं, म्हणजे बॉईज लिहिलं म्हणजे ते काय झालं आपलं आता प्लुरल झालं, म्हणजे झालं वी आर बॉईज. आम्हीला वी घेतला, पहिल्या घेतल्यानंतर शेवटचा आहोतला आर घेतला, मुलेला इंग्लिश मधून घेतलं बॉईज. वी आर बॉईज. समजा मी म्हणलं आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हीला इंग्लिश मधून काय लागतो वी, म्हणून इथे घेतला वी. आहोतला लागतो आर, म्हणून इथे घेतला आर. नंतर वी आर आल्यानंतर विद्यार्थी, याला तर काय म्हणतात इंग्लिश मधून स्टुडंट म्हणतात. पण विद्यार्थी आपण सिंग्युलर मध्येच राहतो आणि प्लुरल मध्ये सुद्धा विद्यार्थीच येतो मराठीमध्ये. पण इंग्लिश मध्ये काय होतं याला स्टुडंट्स म्हणावं लागतं. मराठीमधून आपल्याला हेच समजतंय की आम्ही आलोय, आम्ही विद्यार्थी आहोत, म्हणजे ते काय 3-4 जण म्हणताय ना आम्ही विद्यार्थी आहोत. मग तिथे काय करायचं प्लुरल आहे म्हणून स्टुडंट्स. नुसतं स्टुडंटनी लावायचंय आपल्याला, हे प्लुरल आहे म्हणून, तर तिथे एस लावायचं आहे, म्हणजे वालं वी आर स्टुडंट्स. तर हे तुम्हाला समजलं. आता आपलं वी आरच्या नंतर यू आर आपण सुरू करूयात. पहिला यू आर. तर बघा आता यू आर कशासाठी येतो, हा पहिला यू आर आहे म्हणून तो तू आहेस. तू आलाय म्हणजे तो काय सिंग्युलर आहे. तर बघा आता आपण त्याच प्रकारचे सेंटेन्स घेणारे जे पहिले घेतले होते, कारण की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लवकर. तर बघा समजा मी म्हणलं तू मुलगा आहेस. तुला काय लागला यू लागला, म्हणून इथे आला यू. आणि आपण याच्यात बघितलं की आयस ला काय लागतो आर लागतो. पहिला घेतल्यानंतर अशा सेंटेन्स मध्ये शेवटचाच घ्यायचा राहतो. आयस ला लागला आर. नंतर आता सिंग्युलर आहे म्हणून इथे काय करायचंय आता अ लावायचा आहे ए. मग कारण की सिंग्युलर आहे ना ते, मग इथे काय लावायचा मुलगा. याला इंग्लिश मधून काय म्हणतात बॉय म्हणतात, म्हणजे झालं बॉय. यू आर अ बॉय. नंतर समजा मी म्हणलं तू मुलगी आहेस. तुला काय लागतो यू लागतो, म्हणून इथे घेतलं यू. नंतर आयस ला काय लागतो आर. नंतर मुलगी, याला इंग्लिश मधून काय म्हणतात गर्ल. सॉरी इथे सिंग्युलर आहे म्हणून इथे काय करायचंय ए लावायचं आहे. नंतर मुलगी, याला इंग्लिश मधून काय म्हणतात गर्ल. तुला इंग्लिश मधून म्हटलं यू, आयस ला म्हटलं आर. सिंग्युलर आहे म्हणून इथे काय केलं हा ए लावला. नंतर मुलगी, याला इंग्लिश मधून काय म्हणतात गर्ल, म्हणजे झालं यू आर अ गर्ल. समजा मी घेतलं तू डॉक्टर आहेस. तू डॉक्टर
आहेस. तुला काय लागला यू, म्हणून आपण इथे घेतला यू. नंतर आहेस ला काय लागला आर. नंतर आता इथे काय करायचं, सिंग्युलर म्हणून लावायचा ए. नंतर डॉक्टरला इंग्लिश मधून डॉक्टरच म्हणतात, म्हणून इथे घेतलं डॉक्टर. म्हणजे झालं यू आर अ डॉक्टर. यू आर पण आपला कंप्लीट झाला. आता पण तुम्ही लाईक नाही केला, अजून केला असेल तर राहू द्या, केलं नसेल तर करून घ्या. नंतर तू डॉक्टर आहेस, यू आर अ डॉक्टर. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण की पूर्ण डे 10 पर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलता आलीच पाहिजे. तर बघा आता आपला यू आर नंतर दुसरा यू आर आपण सुरुवात करूया. तर बघा आता आपला दुसरा यू आर पहिल्या यू आर नंतर. पहिला यू आर कधी सिंग्युलर आहे आणि दुसरा जो यू आर आहे तो प्लुरल आहे. याच्याहून तुम्ही तो कोणता यू आर आहे ते पण समजू शकता पुस्तकात. तर बघा आता यू आर, तुम्ही आहात. समजा मी म्हटलं तुम्ही मुले आहात, तुम्ही मुले आहात. तुम्हीला काय लागतो यू, आहातला आर. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. नंतर आता हे काय प्लुरल आहे, मुले आलंय ना इथे, आणि तुम्ही म्हटलं आम्ही म्हटलं म्हणजे ते प्लुरलच राहणार आहे. नंतर मुले, याला इंग्लिश मधून म्हणलं बॉईज, प्लुरल आहे म्हणून बॉईज म्हणलं. समजा मी म्हणलं आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही डॉक्टर आहात. तर तुम्हीला काय म्हणलं यू, आतला आर. नंतर डॉक्टर. तुम्हीला इंग्लिश मधून यू म्हणतात म्हणून इथे घेतला यू, आतला आर. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा राहतो. नंतर डॉक्टरला काय म्हणलं डॉक्टर, प्लुरल आहे ना ते. आता यू आर नंतर काय येतो आपला, तर यू आर नंतर येतो ही इज. तर त्याला आपण आता सुरुवात करूया. आता काय सुरू आहे, ही इज, तो आहे. समजा मी घेतलं तो मुलगा आहे, तो मुलगा आहे. तर तोला काय लागला, तर तोला लागतो ही. नंतर आयला इज. नंतर आता सिंग्युलर आहे म्हणून इथे काय करायचंय, ए लावायचा आहे, अ. ही इज. नंतर सिंग्युलर आहे म्हणून अ लावला. नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून म्हणलं बॉय. म्हणजे झालं ही इज अ बॉय. समजा मी म्हणलं तो दुकानदार आहे, तोला लागला ही, आयला इज. नंतर सिंग्युलर आहे म्हणून इथे लावायचा ए. नंतर दुकानदार, याला इंग्लिश मधून काय म्हणतात तर शॉपकीपर, म्हणून इथे म्हणलं शॉपकीपर. ही इज अ शॉपकीपर. तर बघा आता ही इजच्या पुढचा जो आहे, आता काय ही इजच्या पुढचा, तर सी इज. त्याला घेऊ आपण आता. आता आहे सी इज, ती आहे. आता मी समजा एक्झाम्पल घेतलं, ती मुलगी आहे, ती मुलगी
म्हणतात ही, सॉरी सी, हे बघा इथे. नंतर सी लागला म्हणजे काय लागायला लागतो, इज. नंतर सिंग्युलर आहे म्हणून तिथे लावायचा ए. नंतर मुलगी, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, गर्ल म्हणतात, म्हणून इथे घ्यायचं गर्ल. सी इज अ गर्ल. समजा मी म्हटलं ती डॉक्टर आहे, ती डॉक्टर आहे. तिला इंग्लिश मधून काय म्हणतात, सी. आयला इज. नंतर सिंग्युलर आहे म्हणून तिथे लावला ए. नंतर डॉक्टरला इंग्लिश मधून डॉक्टर, म्हणजे झालं सी इज अ डॉक्टर. तर तुम्हाला सी इज हे पण एकदम चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आपण आता पुढचं घेऊया, इट इज. इट इज. तर आता इट इज घ्यायला आपण सुरुवात करूया. तर आता लागलाय इट इज. ही एखादी वस्तू आहे. तर बघा इथे हीच नाही लागणार आहे, हा लागणार आहे. हे पण म्हणू शकता किंवा ही पण म्हणू शकता. तर इट इज हेच वापरायचं आहे. समजा मी म्हणलं ही खुर्ची आहे, ही खुर्ची आहे. तर हिला काय म्हणलं, इट. आयला इज. सिंग्युलर आहे म्हणून लावायचा अ, ए. नंतर खुर्ची, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, चेअर. म्हणजे झालं इट इज अ चेअर. समजा मी म्हणलं हा फळा आहे, हा फळा आहे. हा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, इट. आयला इज. म्हणजे झालं इट इज. नंतर सिंग्युलर आहे म्हणून इथे लावायचा ए. नंतर फळा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड काही असू शकतं. नुसतं बोर्ड लिहिलं तरी चालेल. मी ब्लॅकबोर्ड लिहून टाकतो. तर इट इज अ ब्लॅकबोर्ड. तर हे समजा झालं. तर अशा प्रकारे इट इज वर सेंटेन्स तयार होणार आहे. आता आपला शेवटचा आहे तो म्हणजे दे आर. तर आता बघा दे आर. तर बघा आता याच्यात फक्त तेच नाही येणार, फक्त ते हेच नाही येणार आहे. तर त्या सुद्धा येतील, ती सुद्धा येईल. समजा मी म्हणू शकतो ती मुले आहेत. हे कधी आहे ना, प्लुरल होऊन येणार. ती मुले आहेत. टीला इंग्लिश मधून देच म्हणायचंय आता, कारण की तो दे आर उने आणि मुले म्हणलेलं आहे, मुली नाही. मुलीने म्हणलेलं आहे त्याच्यामुळे इथे सी वापरायचा नाही, तर दे वापरायचा. नंतर आयला इंग्लिश मधून लागला आर, कारण की इथे आर लिहिलेला आहे. नंतर प्लुरल आहे म्हणून अ लावायची काही गरज आहे का, नाही. नंतर मुली, इथे काय म्हणलं, बॉईज. हे झालं प्लुरल. समजा मी म्हणलं ते विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी आहेत. तेला काय लागला, दे. आहेतला आर. नंतर स्टुडंट्स, ए लावायची गरज नाही कारण की तो सिंग्युलर नाही.
असे जे वाक्य आहे ते दे यावरून बनणारे अशा प्रकारचे सेंटेन्स आणि आपला शेवटचा होता अशाच प्रकारे हा पार्ट 1 होता। आता पार्ट 2 येईल। अशा प्रकारे पार्ट 10 पर्यंत आपण जाणार आहोत आणि रोजच असा व्हिडिओ येणार आहे। त्याच्यामुळे 10 दिवसात आपल्याला इंग्लिश बोलणं शिकायचंच आहे। आता पटकन तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, केला असेल तर काहीच करू नका आणि अशाच व्हिडिओंकरता चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय। आणि पार्ट 2 सुद्धा नक्कीच येईल।